नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. आत्ता पहा, 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत. म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक अतिशय चिंतेत आहेत की 10वीच्या विद्यार्थ्यांना कुठली शाखा निवडून द्यावी म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला होईल. तसंच 12वीच्या जे पाल्य 12वीला आहेत त्यांच्या पालकांना ही चिंता सतावते की त्यांनी जी शाखा निवडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना योग्य ऍडमिशन मिळेल का, ते व्यवस्थित अभ्यास करतील का, त्यांची प्रगती होईल का, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये. मग अशावर काय परिणाम होईल की पालक तर अस्थिर आहेतच, जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये या प्रश्नांनी जोर धरलेला आहे. मग अशा वेळेस काय करता येईल, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस या शिक्षण शास्त्रावर प्रकाश टाकताना जेव्हा आम्ही असा विचार करतो, कारण पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे, संततीच्या शिक्षणाचं स्थान आहे. मग संतती आणि शिक्षण हे पंचम स्थानावरनं पाहतो आपण. मग या पंचम स्थानावरनं आपल्या पाल्याचं शिक्षण कसं होणार आहे याच्याबद्दल डिटेल्स आपल्याला मिळतात. म्हणूनच कुंडलीच्या द्वारे तज्ञ लोकांकडून शिक्षण आणि विद्यार्थी म्हणजे तो विद्यार्थी कसा आहे, त्यांनी नेमकं कोणतं शिक्षण घ्यावं, त्याच्यासाठी काय काय तयारी करायला पाहिजे, त्याचप्रमाणे शिक्षण आणि शाखा नेमकी कोणती, 10वी नंतर नेमकी कोणती शाखा निवडावी. मुलांना असं वाटत असतं की आपले मित्र सगळे कॉमर्सला चाललेले आहेत आणि आपल्याला मात्र आपले आई वडील म्हणतात की सायन्सला जा. म्हणजे हा जेव्हा संघर्ष पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असतो त्यावेळेस त्यांना नेमकी दिशा दाखवण्यासाठी त्यांना जर ज्योतिषांकडे आपण पाठवलं किंवा या पद्धतीने शिक्षण आणि कोणती शाखा निवडावी याबद्दल जर मार्गदर्शन घेतलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. म्हणजे परीक्षेच्या वेळेत विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असेल, त्यांना त्या मानसिकतेमुळे त्यांना किती पर्सेंट मार्क मिळू शकतील हे आधीच कल्पना येईल आणि विद्यार्थी जास्त चांगल्या रीतीने अभ्यास करतील. कारण विद्याशाखा आता प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी कसं शास्त्र, कला आणि विज्ञान एवढ्या 3च शाखा होत्या, पण त्या विज्ञानामध्ये सुद्धा इतक्या प्रकारच्या उपशाखा झालेल्या आहेत. म्हणजे नेमकी कोणती शाखा निवडली तर आपला पाल्य जास्तीत जास्त सक्सेसफुल होईल याचा विचार प्रत्येक पालकांच्याच मनामध्ये आहे. मग अशा वेळेस त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही ज्योतिष लोक करत असतो. या विषयामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या नेहा प्रधान यांनी ज्योतिष पंडित ही पदवी शिक्षण शास्त्रामध्ये शिक्षण योग आणि नेमक्या कोणत्या शाखा निवडायच्या याबद्दल जवळजवळ 300 लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 300 विद्यार्थ्यांच्या पत्रिका अभ्यास करून त्यांनी ज्योतिष पंडित हा शोध प्रबंध लिहिलेला आहे. म्हणजे रिसर्च करून त्यांनी रिझल्ट मांडलेला आहे. मग त्या रिझल्टचा उपयोग आपल्या पाल्याला जास्त चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून या तज्ज्ञ नेहा मॅडम कडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तर आम्ही ही एक नवीन सिरीज सुरू करतोय दर बुधवारी, कारण सोमवारी आणि शुक्रवारी तर आमचे व्हिडिओ येतातच, पण आता हे बुधवारचं सेशन हे फ्री काउन्सिलिंगसाठी आम्ही ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे अनेक लोकांना हे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या शंका विचारणं, त्याचं निरसन करणं हे आम्हाला जास्तीत जास्त सोपं होईल. तर जरूर पाहूया. आता नेहा प्रधान यांच्याकडून ऐकूया की शिक्षणशास्त्राच्या शाखा आणि त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे याबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी सौ नेहा प्रधान. मी ज्योतिष अभ्यासक असून शिक्षण योग व शाखा निवड या विषयावर माझा अभ्यास आहे. मी त्यावर प्रबंध पूर्ण केला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पत्रिका गोळा करून त्यांचे शिक्षण कुठल्या वयात पूर्ण होईल, कुठल्या विषयावर पूर्ण होईल याचं मार्गदर्शन मी करत असते. आपण पाहिले 10वी-12वीच्या परीक्षा आल्या की घरातलं वातावरण हे तापायला लागतं. का तर मुलाला चांगले गुण मिळतील ना, तो उत्तमरित्या पास होईल ना, त्याला अपेक्षित कॉलेज मिळेल ना, त्याला अपेक्षित शाखा मिळेल का, एक ना अनेक असे प्रश्न पालकांना पडतात. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करते. त्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो, हे तर साहजिकच आहे. परंतु आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. आपण जर योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करू शकलो
तर त्यांची अभ्यास करण्याची इच्छा ही वाढू शकते. योग्य शाखा निवड झाली तर त्यांचं शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकतं आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळाल्यावर त्यांचा पुढचा प्रवास आयुष्याचा हा उत्तमरित्या चालू होऊ शकतो. आज शिक्षणाची नितांत गरज आहे. त्याप्रमाणे अनेक शाखा वाढलेल्या आहेत. पूर्वीसारख्या कला, वाणिज्य, सायन्स एवढंच मार्गदर्शन होऊ शकत नाही, तर 3 पेक्षा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या शाखा, उपशाखा आज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याला आपली शाखा निवडू शकता येते. हव्या त्या विषयामध्ये अभ्यास करता येतो. आज पैसा असेल किंवा नसेलही तरी सुद्धा आज ते परदेशात जाऊ शकतात. तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळू शकतात आणि त्या ॲडमिशनमधनं ते आपले शिक्षण पूर्ण करतात. तिथे नोकरीही करतात. हा पुढचा विषय झाला. पण मग शिक्षणाचा आपण कशा पद्धतीने उहापोह केला पाहिजे, आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो विद्यार्थ्यांना, हे मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी जातक येतो तेव्हा आपण त्याची कुंडली मांडतो. त्या कुंडलीमध्ये बुधाचे, गुरुचे काय आहे, म्हणजे कशा पद्धतीची त्याची पोझिशन आहे किंवा त्या ग्रहांना कसे बळ आहे हे आपण पहिल्यांदा बघतो. कारण बुध आणि गुरु हे बुद्धी आणि ज्ञानाचे कारक ग्रह आहेत. ते जर पत्रिकेत उत्तम प्लेसमेंट असेल त्याची किंवा ते ज्या राशीत आहेत ती जर उत्तम प्लेसमेंट असेल तर साधारणतः बुद्धिमत्ता कशी आहे हे आपल्याला लगेच पत्रिका बघितल्यावर समजते. लग्नेश म्हणजे प्रथम स्थानाचा जो मालक असतो त्याला लग्नेश म्हणतात. लग्न आपण पहिलं बघतो आणि मग राशीस्वामी म्हणजेच चंद्ररास, म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याला आपण चंद्ररास म्हणतो. त्यामुळे ती कशी आहे, लग्नेश कसा आहे. लग्नेश म्हणजे डोकं, तर चंद्ररास म्हणजे इच्छा. ज्या वेळेस डोकं आणि इच्छा ही दोन्ही एकाच दिशेने धावते तेव्हा विद्यार्थी उत्तमरित्या निर्णय करू शकतो. त्याचे निर्णय कधीही बदलत नाहीत. तो त्या विषयामध्ये ठाम असतो. त्याचे विचार कधी बदलतात, जेव्हा त्याचं मन आणि डोकं एका दिशेने धावत नाही. आणि हेच आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून कळतं. पत्रिका बघितल्या बघितल्या लग्नेश आणि राशीस्वामी आणि पंचमेश, पंचम स्थानाचं महत्त्व आपल्याला काय या पत्रिकेत बघायला लागेल, तर ह्यामध्ये आपल्याला कळतं की मुलाचं शिक्षण कुठल्या दिशेला जाते आहे, त्याला कुठल्या विषयात रुची आहे आणि त्यानुसार आपण त्याला शाखा निवड सांगू शकतो. मुलाला उत्तम गुण मिळाले की बरेच वेळा त्याचे पालक हे त्याला सायन्सकडे जाण्यासाठी सांगतात. का तर डॉक्टर आणि इंजिनियर ही आपली साधारणतः संकल्पना असते. त्यातून आपण त्यांना सांगत असतो की तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो. परंतु अनेक कलाकार असतात जे आपण अनेक ठिकाणी बघतो. बरेच वेळा असेही होते की मार्क न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याला विषयांची तडजोड करावी लागते. इच्छा नसताना सुद्धा वाणिज्याकडे जावे लागते किंवा विज्ञान शाखेकडे जावे लागते आणि काही काळानंतर त्याच्या असं लक्षात येतं की आपल्याला ही शाखा झेपत नाहीये किंवा आपल्या मनाचा कल हा या शाखांकडे मुळातच नाहीये. अशा वेळेला काय होतं, मग त्याला ते शिक्षण अर्धवट सोडावं लागतं आणि मग घरात पालकांची त्या विद्यार्थ्यावर खूप चिडचिड होते की तुला हे कसं झेपत नाहीये, तू अभ्यास करत नाहीस. परंतु ते तसं नसतं. त्याचा मूळ ओढा कुठल्या विषयाकडे आहे हे आपल्याला पत्रिकेतून कळतं. कधी कधी ओढा नसतो, परंतु कालांतराने त्या विषयाची रुची निर्माण होते आणि मग त्यामधली रुची निर्माण झाली की विद्यार्थी त्या विषयातला अभ्यास वाढवतो किंवा सातत्य वाढवावं लागतं. मग जिथे तो कमी पडत असेल तिथे आपल्याला त्याला मार्गदर्शन करावं लागतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला उत्तम ट्युशन्स किंवा उत्तम मार्गदर्शक घेऊन त्यातलं ज्ञान प्रगल्भ करता येऊ शकतं. आता विषय आला तो म्हणजे परीक्षेच्या काळात असलेली मानसिक स्थिती. आपल्याला साधारणतः 1-1.5 महिना आधी टाइम टेबल मिळतं आणि अशा वेळेला जर आपण पत्रिका आणि टाइम टेबल ह्याची सांगड घातली तर आपण सांगू शकतो कुठल्या विषयात चांगले मार्क मिळतील
किंवा कुठल्या विषयात थोडा पेपर कठीण जाऊ शकतो किंवा अपेक्षित गुण मिळणार नाहीत, ह्याची आपण विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जर कल्पना दिली तर त्यांची मानसिक स्थितीसुद्धा सुधारण्याची मदत होते. पालक मुलाला समजून घेतात आणि बरेच वेळा अपेक्षित प्रश्न न आल्यामुळे सुद्धा मुलांची अडचण होते. त्यांनी ऑप्शनलला टाकलेले विषय असतात, त्या विषयांमुळे त्यातलेच प्रश्न आल्यामुळे मुलांची कोंडी होते की त्यांनी तो अभ्यास केलेला नसतो. त्या विषयाचा अभ्यास हा जेवढा प्रगल्भतेने व्हायला हवा किंवा सातत्याने व्हायला हवा तेवढा होत नसतो. आणि त्यावेळेला मुलांना योग्य मार्गदर्शन करून तू ह्या विषयाचा जास्त अभ्यास कर, ह्या विषयासाठी तुला खास मेहनत घ्यावी लागेल किंवा ह्या दिवसाचा पेपर तुला थोडा टफ जाईल किंवा हा विषय तुला अतिशय सोपा जाईल, तुला छान मार्क मिळतील. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याला किती टक्के मार्क मिळू शकतील हे आपण पत्रिकेतनं काढू शकतो. ते मी अनेक वेळा अनेक विद्यार्थ्यांना काढून दिलेले आहेत आणि त्यानुसारच अनेकांना त्याचा फायदाही झालेला आहे. त्यांना त्याच पद्धतीचे मार्क मिळालेले आहेत. परंतु ज्योतिषशास्त्र हे आपण 100% खरं होईलच किंवा 100%च निर्णय देतो असं आपण मानू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सांगितलं असेल की बाबा अभ्यासात सातत्य ठेवायला लागेल किंवा मेहनत करायला लागेल, तेव्हा खरंच विद्यार्थ्याला मेहनत करावी लागते. मग पंचमात जर चंद्र असेल तर विद्यार्थी चंचल असतो. जर पंचमामध्ये शनी असेल तर त्या विद्यार्थ्याला घोकमपट्टी जास्त करावी लागते किंवा मेहनत ही जास्त करावी लागते. बुध असेल तर विद्यार्थ्याचा अभ्यासाकडचा कल हा थोडा कमी असतो, तो जरा चंचल असतो, त्यामुळे त्याचं लक्ष लागत नाही. मग अशा वेळेस आपण म्हणतो की नाही, तुझे हे ग्रह थोडेसे कमी आहेत आणि त्यामुळे तुला मेहनत वाढवावी लागेल. तर अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन आपण परीक्षेच्या आधी केलं तर मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्याची मानसिकतासुद्धा आणि पालकांची मानसिकतासुद्धा चांगली ठेवण्यास मदत करू शकतो. विद्यार्थ्याची पत्रिका किंवा कुंडली बघताना आपण कोणत्या स्थानाचा विचार करतो? एक म्हणजे लग्नस्थान, राशीस्वामी, तृतीय स्थान, पंचम स्थान आणि सप्तम स्थान. हे का विचारात घ्यायचे? तर तृतीय स्थान हे पंचमाचं लाभस्थान आहे. तसंच पंचमाचं तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान हे सप्तम स्थान आहे. त्याचबरोबर भाग्यस्थान आणि लाभस्थान 11वं आणि 9वं हे स्थान सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण भाग्यस्थानातून आपण उच्च शिक्षण बघतो, तर या सगळ्या स्थानांमधून जे शिक्षण दिसतं त्याचा लाभ होणार का हे आपण लाभस्थानातून बघतो. म्हणूनच ही स्थानं एकमेकांना पूरक आहेत. पत्रिका बघताना ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार होतो. सगळ्या ग्रहांची ही एकमेकांबरोबरची असलेली स्थिती, त्याच्यावर असलेल्या दृष्ट्या, त्याच्याबरोबर असणारे ग्रह हे अतिमहत्वाचे असतात. त्या सगळ्यांचा विचार करून आपण ही पत्रिका सोडवतो आणि मग त्यावर आपण निर्णय करतो की विद्यार्थ्याची बुद्धी किती, त्याला मिळणारे गुण किती, त्याने कुठल्या शाखेला जावं, त्याचं शिक्षण पूर्ण होणार का, त्याला पुढे जाऊन जास्त म्हणजे उच्च शिक्षण मिळणार का, त्या सगळ्याचा त्यात लाभ होणार का. आणि हे सगळं होत असताना पुढे जाऊन आणखीन की त्याला त्या शिक्षणाचा उपयोग नोकरी धंद्यासाठी होणार का, हे सर्व मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रातून निश्चित करता येतं. प्रत्येक ग्रहाला विशिष्ट कारकत्व आहे. रवी हा वैद्यकशास्त्राचा तसेच मॅनेजमेंटचा कारकत्व असलेला ग्रह आहे. चंद्र आयुर्वेदिक आणि पॅथॉलॉजीचा कारकत्व असलेला ग्रह आहे. मंगळ आणि शनी हे विज्ञानाकडे घेऊन जाणारे म्हणजे यांत्रिक शिक्षण देणारे ग्रह आहेत. बुध हा वाणिज्याकडे जाणारा ग्रह आहे. गुरु हा भाषांकडे घेऊन जाणारा ग्रह आहे. शुक्र हा कला निर्मिती याकडे घेऊन जाणारा ग्रह आहे. म्हणजेच पत्रिकेत कुठले ग्रह चांगले आहेत
त्यांचे कुठले नवपंचम योग होत आहेत, लाभयोग होत आहेत, यावरून आपल्याला विद्यार्थ्याची कुठल्या शास्त्राकडे ओढा आहे किंवा कल आहे हे आपल्याला समजून येते. पंचम स्थान हे कुंडलीतील शिक्षणाचे स्थान असते. बुध आणि गुरु बुद्धी आणि ज्ञानाचे कारक ग्रह आहेत. पत्रिकेत ते कसे आहेत? लग्नेश म्हणजे लग्नस्थानाचा मालक आणि चंद्र राशीचा मालक म्हणजेच आपला राशीस्वामी हा कसा आहे? कारण डोकं आणि इच्छाशक्ती जेव्हा एका दिशेनेच चालते तेव्हा एखाद्या विषयामध्ये आपण ठाम निर्णय घेऊ शकतो. परंतु जर डोकं आणि इच्छाशक्ती हे वेगवेगळे असतील तर मात्र विचारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. विद्यार्थी कुठलाही निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही. आता पंचमेश कोण आहे? पंचमेशाची स्थिती कशी आहे? त्याचे बल कसे आहे? त्याच्यावर कोणाच्या दृष्ट्या आहेत? तो कोणाबरोबर आहे? त्यानुसार विद्यार्थी कला, वाणिज्य किंवा विज्ञान अशा कोणत्या दिशेला जाईल हे आपल्याला कळते. त्याचप्रमाणे पंचमात पडलेला ग्रह जर बलवान असेल तर त्यांनी दाखवलेल्या शाखेचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजेच सगळ्याचा विचार हा साकल्याने करावा लागतो. ग्रह हे प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचे कारक ग्रह असतात. आता आपण एक पत्रिका पाहिली. ही पत्रिका कशी पाहायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही पत्रिका जन्मतारीख 29/1/87, जन्मवेळ 17:25 म्हणजेच 5:25 पुणे. लग्नकुंडली आहे कर्क लग्नाची म्हणजेच लग्नेश चंद्र झाला, तो सप्तमात आहे आणि चंद्ररास ही मकर आहे. मकरेचा स्वामी शनी हा पंचमात आहे, 8 नंबरमध्ये आहे बघा, ते पंचम स्थान. त्या पंचमामध्ये शनी आणि शुक्र असे दोन्ही ग्रह आहेत आणि खरा त्याचा पंचमेश जो आहे म्हणजे पंचमाचा जो स्वामी आहे मंगळ, तो भाग्यस्थानात आहे, 12 नंबरमध्ये लिहिलेला आहे बघा. आता ह्या मुलाची पत्रिका आपण बघताना कर्क लग्न शनीच्या राशीत असल्यामुळे म्हणजे कर्केचा लग्नेश हा शनीच्या राशीत आहे. चंद्र आणि शनी ह्या 2 ग्रहांचा आपल्याला विचार करायला लागेल. चंद्र आणि शनी हे शत्रुग्रह आहेत एकमेकांचे, म्हणजेच डोकं आणि इच्छाशक्ती ही थोडीशी वेगळी असू शकते, विचार बऱ्यापैकी अस्थिर असू शकतात. मग अशा वेळेला मार्गदर्शन हे पालकच करणार असतात, कारण 10वीचा निर्णय हे आईवडीलच घेत असतात. मुलाने कुठल्या दिशेला जावं किंवा कुठल्या शाखेला जावं हा निर्णय आईवडीलच करतात. म्हणून ह्या ठिकाणी वडीलच निर्णय करतील किंवा आई निर्णय करेल. आता इथे जर आपण विचार केला तर बाकीच्या गोष्टी काय आहेत तर लग्नेश चंद्र, लग्न रास कर्क, राशी स्वामी शनी, पंचमेश मंगळ, तृतीयेश बुध आणि सप्तमेश शनी यांचा विचार आपण करणार आहोत हे मी आधीच सांगितलेलं आहे. मग आता या मुलांनी कुठल्या दिशेला जावं तर शनी हा विज्ञानाचा कारक आहे आणि पंचमेश मंगळ हा सुद्धा विज्ञानाचाच कारक आहे. बरं, दशा बघितली तर महादशा ही राहूची आहे, अंतर्दशा ही शनीचीच आहे आणि विदशा ही बुधाची आहे. आता जर विचार केला तर चंद्राबरोबर बुधही सप्तमात आहे. बुध हा तृतीयेश पण आहे आणि व्ययेश पण आहे, म्हणजेच तृतीय स्थान आणि व्ययेश म्हणजे 12वं स्थान हे प्रवासस्थान सुद्धा आहे. म्हणजे हा विद्यार्थी परराष्ट्रातपेक्षाही परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाऊ शकतो, कारण ही प्रवासस्थानं आहेत आणि त्याचे ते कारक ग्रह आहेत आणि बुध आणि शनीचा लाभयोग आहे. तसेच शनी आणि मंगळाचा हा नवपंचम योग आहे. त्याचबरोबर आपल्याला नवमांश कुंडलीही विचारात घ्यावी लागते, कारण नवमांश बळ जर ग्रहांना असेल तर ते उत्तम कार्य करतात. मग नवमांश कुंडलीमध्ये लग्न हे वर्गोत्तम आहे.
लग्न कुंडलीप्रमाणे जर बघितलं तर चंद्र इथे उच्चीचा पडलेला आहे, वृषभेत आहे. गुरु हा मिथुनेत म्हणजे वायू राशीत पडलेला आहे, बौद्धिक राशीत पडलेला आहे, त्यामुळे गुरुही उत्तमच आहे. बुध हा स्वराशीचा आहे, म्हणजेच कन्या राशीत पडला आहे, म्हणजेच कन्या नवमांशी आहे. मंगळ हा उच्च नवमांशी पडलेला आहे, म्हणजेच मकरेचा मंगळ आहे. शुक्र सुद्धा मीनेचा पडलाय. म्हणजे आज ह्या पत्रिकेमध्ये जर बघितलं तर 4 ते 5 ग्रहांना नवमांश बळ आहे. म्हणजे हे जे बळ आहे हे उत्तम आहे शिक्षणासाठी. आता आपण इथे शिक्षणाचा विचार करतो आहोत, म्हणून आपण ह्या शिक्षणाचा निर्णय दिलाय की ह्या मुलांनी आता विज्ञान शाखेकडे जावं आणि त्यातून पुढे त्यांनी नंतर इंजिनिअरिंग करावं. ते इंजिनिअरिंग क्षेत्र कसं निवडावं आणि का निवडलं हे आपण नंतरच्या भागात बघू. हा पुढचा अभ्यास आहे. परंतु बेसिक जो आपण विचार केला की बाबा त्यांनी कुठल्या शाखेकडे जावं, तर त्यांनी विज्ञान शाखेकडे जावं. कारण पंचमात शनी आहे, तो सुद्धा जरी आता इथे शत्रुरास मित्ररास हा विचार करायचा नाही, तो राशी स्वामी आहे, त्याचा कल विज्ञानाकडे आहे, इच्छाशक्ती ही विज्ञानाकडे आहे. पंचमेश मंगळ याच्याशी इच्छाशक्तीचा कारक जो शनी आहे त्याचा नवपंचम योग आहे. ते दोन्हीही विज्ञानच शाखा दाखवत आहे, म्हणून ह्या मुलांनी विज्ञान शाखेकडे जावं असं आपण त्याला 10वीत असताना मार्गदर्शन करू शकतो. आणि त्यावेळेसचे जर आपल्याला टाइम टेबल आधी मिळालं असेल तर त्याला कसे मार्क मिळतील हे सुद्धा आपण ह्या पत्रिकेनुसार त्यावेळेसची परीक्षेच्या दिवशी असलेलं लग्न नक्षत्र यावरून निश्चितच मार्गदर्शन करू शकतो. परंतु या पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रहाला जसं लग्नपत्रिकेत जसं बळ आहे त्याहीपेक्षा नवमांश बळ जास्त आहे, त्यामुळे त्याची यशस्वीता वाढणार हे निश्चित. त्यामुळे इथे दुमत असण्याचं काही कारणच नाहीये. हे आपल्या लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीने अशा पत्रिका बघायच्या असतात. पुढे आपण कसे जाणार, कुठल्या म्हणजे पुढचं शिक्षण म्हणजे आपण 12वी नंतरचं शिक्षण कुठलं घ्यायचं हे आपण त्याला सजेस्ट करू शकतो. इथे मला असं वाटतं की त्यांनी 12वी नंतर इंजिनिअरिंगला जावं, ते त्याचं शिक्षण पूर्ण होईल. थँक्यू.